नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले। दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बजाज नगर वाळुंज महानगर परिसरात जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आयोजन करण्यात आले। या विशेष उपक्रमांतर्गत मंदिर, बौद्ध विहार, जैन मंदिर, उद्याने आणि चौकातील परिसरात स्वच्छता, रोषणाई तसेच भगवा ध्वज पूजनाचे महाअभियान पार पडले। माझे मंदिर, स्वच्छ मंदिर, माझे मंदिर, माझी जबाबदारी हा अभियानाचा मुख्य संदेश देत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले। प्राध्यापक निलेश सोनवणे यांनी यावेळी सांगितले की संबंधित विभागाने दीपावलीच्या अगोदर सर्व रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावावी, कचराकुंड्या लावाव्यात, अन्यथा आम्ही संबंधित ऑफिस समोर जनाक्रोश आंदोलन करू, असे यावेळी ते बोलत होते। या उपक्रमात गरुड झेप अकॅडमीचे हजारो विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले। सर्वांच्या सहकार्याने दीपावली पूर्वीचा हा स्वच्छतेचा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला। आपण पाहत आहोत YBN न्यूज मराठी। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर व कमेंट्स करायला विसरू नका। आणि हा कचरा साफ होईलच, परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी सर्व प्रशासनांना विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर या बजाज नगर स्वच्छ करण्याचं काम या प्रशासनाने हातात घ्यावं, जेणेकरून आता दिवाळी आलेली आहे। दिवाळीमध्ये हा मोठा सण, हिंदू धर्मामध्ये मोठा सण मानला जातो आणि हा सणानिमित्त स्वच्छता पाहिजे। जसं आपण घरामध्ये सगळं स्वच्छता करतो, घरातले सगळे भांडी कुंडी सगळे ज्या ठिकाणच्या पूर्ण घर हे स्वच्छ करून आपण दिवाळी हा सण उत्साह साजरा करतो, पण आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल तर आपण दिवाळी कशा पद्धतीने साजरी करू? या शासनाला, प्रशासनाला याची या ठिकाणी सिडकोला तर लाजच वाटली पाहिजे, कारण आज सिडकोच्या हातात, MIDCच्या हातामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे आणि सगळ्यात या सिडकोनी आणि MIDCनी हे हातात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे। यानुसार आज ही मोहीम राबवण्यात येत आहे। मी परत एकदा विनंती करतो सिडको प्रशासनाला आणि MIDC प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हातात घ्यावी, जेणेकरून आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कचरा हा साचलेला आहे आणि ह्या कचरा उकळण्याचं काम या दोन्ही गोष्टी या शासनाचं आहे, या सिडको प्रशासनाचं आहे आणि MIDC प्रशासनाचं आहे। तर आज या नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही। एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते, पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात, ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात, ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघून सुद्धा 10-10, 15-15 लाखाचे टेंडर आहे महिन्याला। हे कचरा या ठिकाणून कधीही साफ होत नाही। आतापर्यंत बजाज नगरमध्ये साफच झालेलं नाही आहे। सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी। जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे। यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी विनंती वाजा आक्रोश असं सांगू इच्छितो मी, प्राध्यापक सोनवणे। जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या MIDCच्या ऑफिसमध्ये आणून टाकला जाईल। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय। या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या। त्यांनी दाखवून दिल्या तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल? पण कचरा टाकायचं कुठं? आज ना ग्रामपंचायत एवढे मोठे या ठिकाणी आज MIDC एरिया आहे, 1 लाखाची संख्या ह्या MIDC मध्ये राहते। औद्योगिक परिसर आहे, औद्योगिक परिसरमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। याची व्यवस्था काय या प्रशासनाने दाखवून द्यावी। किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला? आज कमीत कमी 1000 विद्यार्थी आहे। विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी या ठिकाणी 500 लोक आहे। जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे। खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौकामध्ये आमचे कमीत कमी 1000 लोक काम करत आहे। तर 1000 लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा आम्ही काय करू शकतो? आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो, पण ते उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि MIDCचं आहे। त्यांनी ते उचललं पाहिजे। कोणते कोणते भाग करण्यात आले? आज प्रत्येक मंदिर परिसर असेल, त्याचा आजूबाजूचा भाग असेल, छोट्या छोट्या लेवलमध्ये आम्ही घेतलेला आहे।